महावितरणचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. निषेध असो, निषेध असो, महावितरणाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महावितरणचा निषेध असो. पाहिजे, मिळालीच पाहिजे, शेवगा गावाला लाईट मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, शेवगा गावाला लाईट मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. आता आपण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या शेवगा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही ग्रामस्थ जमलेले आहेत. त्यांची महावितरण बद्दल अनेक तक्रारीचा पाढा त्यांनी वाचलेला आहे. नेमक्या काय काय तक्रारी आहे, काय काय अडचण आहे आणि महावितरणाकडून काय उपाय योजना होती, काय काम होतं, काय काम होत नाही, याविषयी आपण ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत. चला तर मग आता आपण ग्रामस्थ अंकुश काशीनाथ तिकांडी शेवगा या गावचा रहिवासी असून बुधवारी लाईट फॉल्ट झाली. लाईनमॅनला फोन लावले, फोन उचलला नाही. बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवारी सकाळी पुन्हा लाईनमॅनला फोन लावले. लाईनमॅननी फोन घेतला नाही. 4 दिवस माझ्या 3 मोटरा बंद होत्या आणि लाईनमॅननी फोन घेतला नाही. सबस्टेशनवाले परमिशन देत नाही लाईनमॅनच्या फोनशिवाय. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? मग माझा मुलगा या डीपीवर चढला आणि एक वायर तुटलेलं होतं. ती वायर जोडायला गेला, लाईट बंद होती. दुसऱ्याने एका माणसाने परमिट घेतलं होतं, लाईट बंद होती. तो वर गेला, वायर जोडता जोडता त्याचा हात निसटला आणि तो वरून खाली पडला. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्याच्यानंतर पुन्हा लाईनमॅनला फोन लावले, आपल्या इंजिनियरला फोन लावले, चिंचानी साहेबांना सुद्धा फोन घेतला नाही. त्याच्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपले मठपती साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली. त्यांनी काय डिसिजन घेतलं त्याच्यावर माहित नाही. त्यांचं सुद्धा आतापर्यंत कॉल नाही की बघ काय झालं, काही नाही, की लाईनमॅनला फोन नाही, आहे की नाही हे मला माहित नाही. पण ते आता माझ्या मुलाचे दोन्ही पाय सुद्धा खालची दोन्ही घोट्यापाशी पाय फ्रॅक्चर आहे. याच्यावर शासन काय करतं? हे लाईनमॅन कशासाठी? शेतकऱ्यासाठी आहे. शेतकऱ्याने जी कामं करायची त्यांनी समोर येऊन सांगावं किंवा हे कामं तुमचेच आहेत का, हे लाईनमॅनचे काम आहे. हे इंजिनियर फोन घेत नाही, सांगत नाही, त्याला पण सांगत नाही. आपण फोन केला एखाद्या वेळेस कोण उचलीत नाही फोन. लाईनमन कोण आहे तुमच्या गावात? जमदडे साहेब. असं आहे. मी अकबर जानिमिया पठाण शेवगा येथील रहिवासी असून काही दिवसापासून असं झालं या गावात का 4-4, 5-5 दिवस लाईट राहत नाही. इंजिनियर चिंचाने साहेबाला प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन दिलं अंबडला जाऊन MECB मधून इथं हे काय अवस्था झाली डीपीची. 4-4, 5-5 दिवस इथं लाईट राहत नाही. इथं डीपी पेट घेते, खाली पहा तुम्ही पूर्ण हे झालेलं आहे. तरी MECB याच्यावर दखल घेत नाही. लाईनमनला फोन लाविला, लाईनमन फोन उचलीत नाही. कार्याची भाषा करतो. तिथं MECB मध्ये गेलो तक्रार घेऊन तर तिथं काही कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. तर चिंचाने जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे ग्रामीणचा, याला माझा कडकडीत इशारा आहे का हे गावात आले लाईनमन जमदडे आणि चिंचाने याच्या तोंडाला काळ फासण्यात येईल. त्यांनी ही गंभीर इशारा समजून घेण्यात यावा. मी अशोक पालवे, रहिवासी शेवगा. हे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, अनेक सत्रापासून लाईटचा असंख्य प्रॉब्लेम चालू आहे. आमचे मित्र सतीश तिकांडे यांनी लाईनमनला वारंवार फोन करून त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार घेण्यात आलेली नाही. त्या कारणाने सतीश भाऊ वर डीपीवर चढले आणि वरून खाली पडले. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. आता तुम्ही बघा, हा आर्थिंगचा प्रश्न, या आर्थिंगच्या प्रश्नाला जर एखादा जनावर येऊन चिटकलं, एखादा माणूस जर येऊन चिटकला तर इथं अक्षरशः त्याचा चुरा भोगा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या डीपीतली याच्यातली पूर्वी ऑइल संपलेलं आहे, त्यातून पूर्णपणे जाळ निघत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी हा ढोरा बैलाशिवाय जगू शकत नाही. आता तुम्ही बघा, रात्री बेरात्री जनावरांसाठी पाणी नसतं, पिण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम येतात, साप असतात, विच्चू असतात. अशा प्रकारे रात्री बेरात्री लोक फ्यूज येऊन टाकतात आणि ढोरांना, जनावरांना पाणी नसल्यामुळे लोक रात्री बेरात्री येतात आणि लाईट चालू करतात. त्यातून कोणाला काही समजत नाही. लाईनमन फोन उचलीत नाही, इंजिनियर फोन उचलीत नाही. अशा प्रकारचे जर इंजिनियर अकार्यक्षम जर असेल तर त्याला गावात येण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. तरी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी जर गावात आले तर ज्याप्रमाणे अकबर भाई बनले त्यांना तशाच प्रकारचे काळ फासण्यात येईल, याची मी तुम्हाला शेवगा गावकरच्या वतीने गॅरंटी देतो. कधीपासून संबंधित अभियंता असेल की लाईनमन असेल गावात येत नाही? त्यांना आम्हाला गावात दिसलेच नाही. आणखी ते आम्हाला गावात दिसलेच नाही आणि कुठल्या प्रकारचे आलेच नाही आणि कुठल्या प्रकारचे त्यांना गावाशी काही घेणं देणं नाही.
सोलारचे काही काम असेल तरी येत नाही, लाईनचे कोणते काम असेल तरी येत नाही, किंवा एखादा पावसाळ्यात पोल पडला तरी येत नाही. अशा प्रकारचे जर लाईनमन जर गावात असेल तर त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. आणि ते जनतेचे सेवक आहे, 24 तास त्यांच्या ड्युटी असतात, त्यांनी कंटिन्यू शेण करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं शेवग्याचा कारभार, महावितरणचा कारभार राम भरोसे आहे, राम भरोसे नाही, भोंगळ कारभार आहे. भोंगळ कारभार. मी हबीब खान पठाण, शेवगा रहिवासी. साहेब, ह्या लाईनमनची लापरवाही अशी आहे की फ्यूज गेलेत तर स्वतःहून आम्ही फ्यूज टाकतो देऊन, फोन बार फोन करतो, तो हा फोन उचलीत नाही. मला एक सांगा साहेब तुम्ही, की अशा प्रकारे समजा काही घटना घडत असेल आणि फोन करीत असेल, हा फोन उचलीत नाही, याच्यामुळे असे प्रकार घडतात. त्या दिवशी परवा दिवशी असं झालं की हा सतीश अंकुश तिकांडे हा बार त्यांना फोन करीत होता. हा लयमनना ह्या जमनेर साहेबांना फोन उचलला नाही म्हणून हा प्रकार घडला. त्या मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा लयमनला नोकरी राहायचा अधिकार नाही, याला निलंबित नाही, याला बडतर्फ करण्यात यावं, याला नोकरी करायचा अधिकार नाही. माझी एक विनंती साहेब की इथं असा लयमन नियुक्ती करावा की त्यांनी ह्या इथल्या डीपीची, दोन्ही डीपीची, लईची, शेतकऱ्याची काळजी घ्यावी आणि चांगला सुरळीत कारभार चालावा. आता मला सांगा तुम्ही एक की हा जमदरेला बार फोन करतात शेतकरी, हा उत्तर देत नाही, फोन उचलीत नाही, मग अशाला याचा काही अधिकार नाही, याला नोकरून काढायला पाहिजे. माझी एक विनंती आहे. तुम्ही या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे तक्रारी केल्यात का? केलं साहेब, लय फोन केलेत, प्रत्येक गावकऱ्यांना फोन केलेत, प्रत्येक फोन करतात. नाही, मग याचा संबंधित लाईनमन येत नसते, तुम्ही तक्रारी वरिष्ठ केल्याकडे येऊन टाकतो. 4 2 दिवस लेट राहत नाही. शेतकऱ्याचा बैलाचा त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही. आता आमच्या सारख्या 65 मी बंडू केशवराव खोरे, शेवगा. ह्या डीपीचा जो विषय झाला आताच बऱ्याच जणांनी सांगितला, सतीश अंकुशराव तिकांडे हे डीपी वरून पडला. याचं कारण असं की गावातली लाईट ही बार जाती, 5 मिनिटाला ट्रिप होती. MSCBला फोन केला तर ते म्हणते की लोड घेत नाही, कुठं काही फॉल्ट आहे, कुठं काहीतरी कारण सांगून आपले पुन्हा लाईट टाकायचा प्रयत्न करते, ती लाईट काही टिकत नाही. आणि ह्या कारणामुळं सतीश तिकांडेला वर डीपीवर जावं लागलं. तर परमिट घेतलेलं होतं, वर गेला तो की आता लाईनमन सुद्धा येत नाही, फ्यूज टाकीत नाही, म्हणून तो स्वतःच गेला. कारण शासनानं काय सांगितलं की हाय अलर्ट जारी केला उष्णतेचा. आणि ह्या उष्णतेमुळं दुपारच्या टायमामध्ये वयस्कर माणसं असतील, लहान मुलं असतील, यांनी घरामध्ये कसं बसायचं? शासन म्हणतं घराच्या बाहेर निघू नका, आणि यांनी घरात काय गुदमरून मारायचं का? मग असे बरेच पेशंट आमचे दुपारच्या टायमामध्ये दवाखान्यात सुद्धा ऍडमिट झाले. मग अशी जर अवस्था असेल तर ह्या लाईटचा काय फायदा काय लोकांना? आणि शेतीचा जर विचार केला तर शेतीत ज्या साईडची डीपी गेली, लाईटचा काही फॉल्ट असेल तर त्याच साईडच्या लोकांना सगळी वर्गणी करून ते डीपीचा खर्च करावा लागतो. जळाली असेल ती भरून आणा, कुठं सर्व्हिसिंग करायची असेल तो सर्व्हिसिंगचा खर्च करा, तार तुटला, काय झालं, एखादा पोल पाडला, त्या लोकांनीच वर्गणी करायची, त्यांना पैसे द्यायचे, उभे करून घ्यायचं. हे असा भोंगळ कारभार ह्या महावितरणचा चालू आहे. याच्यामुळं शेवगा गावचे लोक एकदम त्रस्त झालेले आहेत. त्यांना काय करावं सुचत नाही. थोडंफार पाणी जनावरांसाठी लागतं, उपसायचं, हौदामध्ये घ्यायचं, पाणी पाजायचं, ह्या गोष्टी सुद्धा त्यांना करता येणं. त्याच्यामुळं शेतकरी हा एकदम हवालदिल झालेला आहे शेवगा गावचा. भरत किसन नांगरे, शेवगा. मी 4 बार फ्यूज टाकले होते साहेब. लाईन म्हणला लय बारा फोन करतो, ते काय फोन उचलीत नाही. मलाच मोटर चालू असल्यामुळे काय होतं, मलाच फ्यूज टाकायला इळ्यातून 4 बार फ्यूज टाकायला येतो. मी त्याला फोन करतो, ते फोन उचलत नाही. फोन उचलला तर कधी बंद करून टाकतो, कधी परमिट देत नाही. परमिट दिलं तिकडे काम चालू आहे म्हणतो. मग कसं करा साहेब? प्लग जर तुटलेला होता, त्याला फोन केला तर फोन उचलला नाही. केव्हा फोन उचलला, मग आम्ही लाईन बंद केली आणि मग जोड. रात्री अंधारात होता, एक फ्यूज गेलेला होता साहेब. आम्ही काय करतो, अंधारात राहते, लेकरं बाळ आहे आमची. यानंतर आम्ही लाईनमन विलास जमदडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर ग्रामस्थांच्या समोर भ्रमणध्वनी केला असता मी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीत असून आताच काही बोलू शकत नसल्याचं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं आहे. तर जखमी झालेल्या व्यक्ती तरुण सतीश तिकांडे यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया.
बोला. 2 दिवसापासून आम्ही लाईट नसून वारंवार कॉल केले, त्यामुळे मला हे करावं लागलं. कधी हा लाईन कधीच फोन घेत नाही आणि गावाकडे पण कधी येत नाही. तुम्ही लाईनमन साहेबांना किती वेळेस कॉल केला? मी लाईनमन साहेबाला आदल्या दिवशी एक दिवस एकदा कॉल केला, दुसऱ्या दिवशी 3 कॉल केले, त्यांनी कॉल रिसीव्ह सुद्धा केली नाही. परमिट घेतलेलं होतं? हो, पण मी घेतलं नाही.